महाराष्ट्रात सध्या जोरदार वारे कशाचे वाहत असतील तर ते पुनर्विकासाचे अर्थात रिडेव्हलपमेंटचे. त्यामुळेच राज्यातलं वेगानं विकसित होणारं शहर असा लौकिक असलेल्या नाशिकमध्ये रिडेव्हलपमेंटची नेमकी सध्याची स्थिती काय आहे, तिथल्या स्थानिकांचा दृष्टिकोन कसा आहे आणि नेमक्या किती मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू आहे, या सगळ्याविषयी जाणून घेऊया A to Z हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी निरंजन मेढेकर आणि आज आपल्यासोबत आहेत सोसायटी प्लसचे फाउंडर संजय सूर्यवंशी आणि त्याचबरोबर खास नाशिकहून आलेले बी ऑर्बिट कंपनीचे डिरेक्टर अभिषेक बिरारी. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार निरंजन सर. हॅलो निरंजन, हाऊ आर यू? मस्त. मला वाटलं की तुम्हाला येताना जरा ट्रॅफिक लागलं नाशिकहून, त्यामुळे नाशिकहून पुण्याची जर्नीचा एक्सपिरियन्स मी आता आधी घेतलाय, आता परत घेतोच आहे. बरोबर. तर त्यामुळेच नाशिककरांचा ओव्हरऑल रिडेव्हलपमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते आपल्याला या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आहे. नक्की. पुण्यात तुम्हाला येताना जाणवलंच असेल की सगळीकडे खरोखर जोरदार वारे आहेत. प्रत्येक सबबमध्ये जर बघितलं तरी मोठ्या प्रमाणात हे रिडेव्हलपमेंट सुरू आहे. संजय सर, 2020 नंतर पूर्ण महाराष्ट्रातच म्हणजे सगळ्याच शहरांमध्ये रिडेव्हलपमेंटनी वेग घेतल्याचं दिसते तुम्हाला? हां, म्हणजे सांगायचं तर मुंबई आणि पुणे आहेच. म्हणजे मुंबई आणि सबब मी सगळं म्हणतो आहे, आणि पुणे ह्या दोन शहरं तर सुरुवातीला आहेतच त्याच्यामध्ये. पण आता तिसरं शहर विचार केला तर नाशिक आहे. उर्वरित ठिकाणी आत्ताशी कुणकुण लागायला सुरुवात झाली आहे. त्याला थोडंसं स्वरूप यायला वेळ लागणार आहे, पण नाशिकमध्ये मात्र सुरुवात झाली आहे असं दिसतंय. अच्छा, म्हणजे संजय सर जसं म्हणले की मुंबई आणि पुण्यात सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आता नाशिकमध्येही जोर धरतोय रिडेव्हलपमेंट असं दिसतंय तुला? हो, गेल्या 2 वर्षाआधी आम्ही एक सेमिनार घेतला होता नाशिकमध्ये. त्याच्यामध्ये आम्ही रिडेव्हलपमेंटच्यासाठीचं एक इन्क्लिनेशनचा एक अँगल बघितला की लोकांमध्ये किती इच्छा आहे, लोकांना त्याचा अवेअरनेस आहे का नाही. तर भरपूर साऱ्या लोकांनी ज्यांनी 20, 25, 30 वर्ष आधी घरं घेतले होते, जे फर्स्ट होम बायर्स होते, आता त्यांचे मुलं बाहेर शिकायला असल्यामुळे तर त्या लोकांना स्वतःना आता जाणीव झालेली आहे की आता बिल्डिंग जीर्ण झाली आहे, आपल्याला रिडेव्हलपमेंट करण्याची वेळ आलेली आहे. आणि मग नाशिकचा जर आपण विचार केला तर कुठला स्पेसिफिक एरिया किंवा सबब्स असे सांगता येतील की जिथे स्कोप दिसतोय आणि तिथले स्थानिकही आता इच्छुक आहेत? नाशिक हॉरिझॉन्टली डेव्हलप झालेली सिटी आहे. तर आधी UDPCR नसल्यामुळे तर हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट होती. नाशिकमध्ये 3 मजली 4 मजलीच्या बिल्डिंग्स होत्या. आता नवीन नियम आल्यामुळे काय झालं की आहे त्या जागेवरतीच आपण रस्त्याच्या विड्थप्रमाणे आपण 7 मजली 10 मजली 12 मजली किंवा हायराईज बिल्डिंग पण कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्याच्यामुळे कोर ऑफ द नाशिक सिटी आणि सराउंडेड बाय दॅट इज पंचवटी, म्हसरूळ, गंगापूर रोड, इंदिरानगर, नंतर औरंगाबाद रोडकरचा रस्ता, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला रिडेव्हलपमेंटसाठी तिथं भरपूर चालना आहे. थोडंसं ॲड ऑन करीन मी याच्यामध्ये की महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2020ला जे संपूर्ण महाराष्ट्राकरता मुंबई वगळता एकच बांधकाम नियमावली, ज्याला UDCPR डिसेंबर 20 असं म्हटलं आहे, आणि ती लागू झाल्यानंतर असं झालं आहे की तुमचा जुना जो काय FSI होता, जो 1:1 होता, जेवढी तुमची जमीन आहे तेवढंच बांधकाम, त्याच्याऐवजी नवीन शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे तुमची रोड विड्थ जर तुमच्या इमारतीच्या पुढची 9 मीटर मिनिमम असेल आणि त्याच्या पुढं कितीही, तर त्या विड्थप्रमाणे तुमचं बांधकामाला वाढीव बांधकाम करण्याचा अधिकारच शासनाने त्याच्यातनं दिल्यामुळं, आणि मुंबई आणि पुण्यासारख्या दोन्ही ठिकाणी हे प्रूव्हन झालं आहे की जो UDCPR दिला आहे आणि त्याला 5 वर्ष हे ज्यांनी याची सुरुवात केली ते पूर्णत्वाला गेलं आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे. आता हे सगळं इतर शहरांमध्ये पण हे की जर पुण्यात आणि मुंबईत होतं आहे तर मग आपल्या शहरात पण हे होऊ शकतं आहे, कारण काय नियमावली ही संपूर्ण शासनाची एकाच सगळ्यांना सारखीच लागू आहे. सो हा बदल जो आहे ना, या बदलामुळं हे पुनर्विकासाचं जे वारं वाहतं आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीचा दोर धरला जातो आहे तो यामुळं. खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितला संजय सर तुम्ही. अभिषेक, एक थोडासा आता वेगळा विषय असाही येतो की रिडेव्हलपमेंटला कितीही पोषक वातावरण जरी असलं तरी घर हा कुठेतरी भावनिक मुद्दा असतो. म्हणजे आपण 20, 25, 30 वर्ष ज्या घरात राहतो तर ते पाडून परत नव्याने बांधणं, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की जे रहिवासी आहेत किंवा स्थानिक आहेत तर ते कसं बघतायत या पूर्ण प्रोसिजरकडे, हा पण एक खूप महत्त्वाचा विषय ठरतो. तर नाशिकचा विचार केला आपण तर नाशिककरांची मानसिकता किंवा दृष्टिकोन कसा दिसतोय तुला? तो पॉझिटिव्ह आहे का ते अजून तयार होत आहेत मानसिकरित्या? कसं दिसतंय तुला चित्र? जसं मी आधी बोललो की 2 वर्ष आधी आम्ही जो सेमिनार घेतला त्यावेळेला आम्हाला एक एक्सपिरियन्स असा आला की ज्या वेळेला 25-30 वर्ष आधी ज्यांनी घर घेतलं
ते फर्स्ट होम बायर होते त्यांच्या लाईफमधले, कारण ते पण कुठून तरी मायग्रेट होऊन नाशिकमध्ये कामासाठी व्यवसायासाठी आलेले होते. त्यामुळे आता जे त्यांचे जे यंग जनरेशन आहे, काही त्यांच्याबरोबर राहते किंवा काही बाहेर राहते, पण आता त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ती जे घर कमवलेलं आहे, त्याच्यामध्ये इमोशनल व्हॅल्यू खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांची फार इच्छा आहे की ह्या गोष्टीला परत एक नवीन रूप यावं, त्याच्यावर आम्हाला नवीन ज्या अद्ययावत ज्या ॲम्युनिटीज आहेत, फॅसिलिटीज आहेत, स्पेसिफिकेशन्स आहे, ते पण आम्हाला मिळाव्या. जसं आधीच्या काळामध्ये 3 मजली बिल्डिंग असल्यामुळे लिफ्ट नव्हती, आज लिफ्ट ही बाय डिफॉल्ट झाली. कारण आज जे लोक रिडेव्हलपमेंटसाठी येत आहे त्यांचं ॲव्हरेज वय 55 to 65च्या रेंजमध्ये त्या लोकांना रिडेव्हलपमेंटची गरज आहे, त्यांना असं जाणवतं आहे. तर त्यांची आज बेसिक नेसेसिटी इज लिफ्ट. त्याच्याचबरोबर कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ज्या काही फॅसिलिटीज किंवा गरजेच्या काही गोष्टी आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फायर फायटिंग, जे पण काही आहे, सोलर झालं, ह्या सगळ्या गोष्टींची तिथं प्रोव्हिजन होणं हे त्यांची आता मोठी काळाची गरज आहे आणि इट्स अ नीड ऑफ अ टाईम. त्याच्यानंतर म्हणजे एक डिमांड सप्लायचं जर आपण हे बघितलं तर म्हणजे आता डिमांड तर दिसते आहे, म्हणजे स्थानिकांचा पण पॉझिटिव्ह ॲप्रोच एक आहे रिडेव्हलपमेंटकडे बघण्याचा. दुसरीकडे डेव्हलपर्स, बिल्डर्स यांचा रिडेव्हलपमेंटकडे बघण्याची मानसिकता कशी दिसते आहे, आणि नाशिकमधले जे डेव्हलपर्स ही जी काही डिमांड आहे किंवा नीड आहे ती केटर करतायत का मग बाहेरच्या शहरांमधले डेव्हलपर्स पण येत आहेत तिथे पुण्या मुंबईतले, असं एकूण जर चित्र सांगता आला तुम्हाला तर मी या प्रश्नाला 2 पार्टमध्ये डिव्हाइड करतो. पहिले आम्ही लोकल डेव्हलपर्स किंवा बाहेरचे डेव्हलपर्स. तर आत्ता जे 2 वर्षामध्ये एक जी मूव्हमेंट चालू झालेली आहे रिडेव्हलपमेंटसाठी, जो एक अवेअरनेस चालू झाला आहे, ज्या बिल्डिंग्स 35 वर्ष जुन्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यामधल्या काही लोकांना जो अवेअरनेस होता त्यांचे रिडेव्हलपमेंट झालेत, काहींचे हँडओव्हरसुद्धा चालू आहेत. ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द ठिकाणी लोकल डेव्हलपर हाच प्रायमरी त्यांच्यासाठी कन्सर्न असतो, कारण एक डेव्हलपरचा विश्वास असतो, त्याचे मागचं करिअर असतं, त्याने एक हँडओव्हर केलेले कम्प्लिशन प्रोजेक्टचा एक रिपोर्ट असतो. तर त्या ट्रस्ट फॅक्टरवरती लोकांना तो जास्त इझी असतं की लोकल डेव्हलपरबरोबर जाणं. नाशिक, आता कमिंग बॅक टू द सेकंड पार्ट, नाशिक हे जे शहर आहे हे पुण्या मुंबईसारखं नाही आहे. इट्स अ लेआउट सिटी. तर तुम्ही सेंटर ऑफ द सिटीला जरी गेले आणि आता बाहेर जरी गेले तर नाशिकला पहिले लेआउट्स बनता, लेआउट सँक्शन होता, मग त्याच्यामध्ये बिल्डिंग्स तयार होता. त्यामुळे नाशिकला रिडेव्हलपमेंटचे जेवढे पण कोर एरियाज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम 400 स्क्वेअर मीटरपासून ते 1000 स्क्वेअर मीटरचे तुम्हाला प्लॉट्स बघायला मिळतील. त्यामुळे ती न्यूक्लिअर डेव्हलपमेंट आहे, ती अशी क्लब किंवा गेटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट नाही आहे. त्याच्यामुळे जसं पुण्याला सरांचा जो अनुभव आहे ज्याच्यामध्ये 5 टॉवर एकत्र आहेत किंवा 5 बिल्डिंग्स एकत्र, त्याच्यामध्ये 3 मोठे टॉवर हायराईज होणार आणि त्या पद्धतीने एक डेव्हलपमेंट होणार, तसं नाशिकला सिंगल बिल्डिंग्सच्या अपार्टमेंटची डेव्हलपमेंट ही चालू आहे. मी थोडं ॲड ऑन करीन याच्यामध्ये की म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न एक मानसिकतेबद्दलचा. आता याच्यामध्ये रेग्युलर कन्स्ट्रक्शन करणं आणि डेव्हलपरचा त्यातला रोल आणि त्याचं या गोष्टीकडे बघण्याचा, प्रोजेक्टकडे बघण्याचा दृष्टिकोन हा, आणि रिडेव्हलपमेंट करताना ह्या ठिकाणी बघण्याचा दृष्टिकोन ह्यात फरक आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याला सोसायटीच्या मेंबरबरोबर डील करायचं आहे, त्यांची सगळं समजून घ्यायचं आहे, त्यांना समजून द्यायचं आहे आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ कमीत कमी 3 ते 4 वर्ष हा सगळा पूर्ण प्रवास करायचा आहे. तर हा जो मानसिकतेतला बदल आहे ना, हा बदल खूप गरजेचा आहे. आणि जसं पुण्यातल्या डेव्हलपर्सनी हा बदल स्वीकारला आणि मग आता त्याला जास्त चांगली चालना मिळाली, हा बदल नाशिकच्या ह्याच्यामध्ये आत्ताशी सुरुवात झाली आहे. याला हा बदल होणं गरजेचं आहे. पण जे सुरुवातीचे बिल्डर आहे की ज्यांनी ही सुरुवात केली त्यांच्यामध्ये हा बदल जाणवतो आहे की या ठिकाणी मला लोकांच्या बरोबर जाऊन हे सगळं पूर्ण प्रोजेक्ट हे करायचं आहे. हा फरक एक आहे. त्याचबरोबर रिडेव्हलपमेंटमधला दुसरा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे की ह्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला त्या जुन्या म्हणजे जे फ्लॅटधारक आहेत त्यांना त्यांचं नवीन घर देताना ह्या प्रोसेसमध्ये येणारा जो काही खर्च आहे, काय करायचं आहे, त्याचं शेअरिंग पॅटर्न कसा असावा, काय असावं, म्हणजे विन विन सिच्युएशन असली पाहिजे. त्यांनाही बेसिकली फार आर्थिक ताण येता कामा नये आणि यांनाही येता कामा नये आणि प्रॉफिटेबिलिटी दोघांची असावी. म्हणजे त्यांना बेनिफिट्स आणि यांना प्रॉफिटेबिलिटी, याची मानसिकता, तो एक बॅलन्स कसा साधायचा. तर ह्या सगळ्या गोष्टीची मानसिकता सुरुवात झाली आहे आणि त्याला स्वरूप प्राप्त होतं आहे. पण एक तो म्हणतात ना, एक मॅच्युअर्ड स्टेज यायला थोडंसं सुरुवात झाली, वेळ लागेल त्याला, पण अशा पद्धतीचा बदल जाणवतो आहे. म्हणजे हाच मुद्दा पुढे घेऊन जायचा आपण म्हणलं तर
व्यवसायाच्या संधी जेव्हा वाढतात तेव्हा स्पर्धाही वाढते आणि दुसरीकडे संजय सर म्हणतात तसा तो एक प्रोफेशनल ॲप्रोच येणं पण गरजेचं असतं. तर नाशिकच्या बिल्डर्स कम्युनिटीमध्ये तुम्हाला ही आता कॉम्पिटिशन दिसते कुठेतरी आणि दुसरीकडे ती मॅच्युरिटी किंवा प्रोफेशनल ॲप्रोचही वाढतोय असंही दिसतंय. मी स्वतः ॲज अ डेव्हलपर असल्यामुळे मी त्या बाबतीत थोडं जास्त भाष्य नाही करू शकत की प्रोफेशनलिझम कोण कसं करतं आहे. पण डेफिनेटली कॉम्पिटिशन तयार होते आहे, हे वाढणार पण आहे. याच्यामध्ये जसं संजय सरांनी सांगितलं की भरपूर साऱ्या गोष्टींची एक क्लॅरिटी देणं किंवा एक प्रोसेसही. तर होतं असं आहे की एक थोडा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट विषय, पण होतं असं आहे की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय आहे किंवा कशी असते किंवा हे मला करायचं काय, त्याच्यासाठी आम्ही 2 वर्ष आधी एक सेमिनार घेतला होता. तर लोकांना पहिले माझी अशी इच्छा आहे की मी ॲज अ डेव्हलपर प्रोफेशनलिझम पार्टमध्ये मला असं बोलायला आवडेल की लोकांना, सोसायटी धारकांना, चेअरमनला, सेक्रेटरीला ह्यांना बेसिकली प्रोसेस ऑफ रिडेव्हलपमेंट ही माहिती झाली पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी येतात की तुझे पहिले डॉक्युमेंटेशन क्लिअर आहेत का, सगळ्यांचे टॅक्सेस, आधीची तुमची सोसायटी आज तुमच्या नावावर आहे का, कन्व्हिन्स डीड झाला आहे का, अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहे ज्या सरांच्या स्कोपमध्ये पडतात. आणि डेव्हलपर हे बेसिकली फेस करतायत की सोसायटीला करायचं आहे, मला तर प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटला घ्यायचं आहे, पण त्या सोसायटीचे हे सगळे कंप्लायन्सेस मात्र खूप बेसिकली पूर्ण होण्याच्यासाठी त्यांना अडचण निर्माण होती. हा डेव्हलपरचा पण प्रॉब्लेम आहे तिथं. त्याच्यामुळे मग काय झालं की एक आमचं स्वतःचं आम्ही एक आता मॉडेल बनवलं आहे. त्या मॉडेलमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची म्हणजे सॅटर्डे 15 दिवसातला एक तो शनिवार आहे, रविवार, त्याच्यामध्ये आमची टीम जाऊन जी पण आमच्याकडे इन्क्वायरीज होतात किंवा जिथं आम्हाला कुठे माहिती द्यायची, तर त्या केसमध्ये आमची टीम जाऊन त्यांना पहिले तर माहिती देणार, सगळं इन्फॉर्मेशन देणार की प्रोसेस काय आहे, कसं होणार आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी आमच्याकडे आता इन हाऊस, म्हणजे एव्हरीथिंग अंडर वन रूफ, ह्या कॉन्सेप्टने, या प्रोफेशनलिझमच्या पार्टने आम्ही तिथं वर्क करतो आहे. गव्हर्नमेंटने आता जर नवीन फायनान्शियल इयरमध्ये जर रेडी रेकनर रेट वाढवले तर याचा परिणाम रिडेव्हलपमेंट फील्डवरही होईल असं दिसतंय कुठे? ह्याचा नक्कीच खूप फरक पडेल आणि तो आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या पद्धतीने पडणार आहे. कारण हा जो रेडी रेकनरचा जो इम्पॅक्ट आहे हा मुळात पहिले तुम्हाला आज ज्या घराचं व्हॅल्युएशन जे आहे, तर रेडी रेकनर वाढल्यामुळे तुमच्या पुढच्या वर्षामध्ये 1 एप्रिल 2025ला जे पण काही दर वाढणार आहेत त्याच्यानुसार आज तुमच्या घराचं व्हॅल्युएशन पण वाढेल. त्याच्यामुळे तुमच्यावर लागणारा जो बेसिक आहे, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि GST, हे चार्जेस देखील तुमचे वाढणार आहेत. हा झाला रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने. आता दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जिथं डेव्हलपर साईड येते किंवा त्याच्यामध्ये कॉर्पोरेशनचे जे चार्जेस आहेत, डेव्हलपमेंट चार्जेस, प्रीमियम, ॲन्सिलरी, बाकीचे चार्जेस, हे देखील वाढणार आहेत. तर ओव्हरऑल प्राइसिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा एक्सपेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने हे फ्लॅटधारक त्यांच्याचबरोबर डेव्हलपर ह्या दोघांनाही त्या गोष्टीवरला डील करावं लागणार आहे. म्हणजे हा एक नवीन म्हणजे ॲडिशनल मुद्दा आहे जो आता इथनं पुढं फेस करावा लागणार आहे. आणि शासनाने आता गेले 3-4 वर्ष याच्यामध्ये रेडी रेकनरमध्ये बदल केलेला नव्हता आणि यावर्षी असं साधारण स्वरूप आहे की म्हणजे हे आहे, अपेक्षा आहे की शासन याच्यात बदल करेल आणि त्याचा इम्पॅक्ट हा रेग्युलर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला येणार आहे आणि मूळ म्हणजे फ्लॅटधारकांना पण येणार आहे, नवीन फ्लॅट घेणारा किंवा आता रिडेव्हलपमेंटमध्ये सुद्धा या गोष्टीचा इम्पॅक्ट येणार आहे. आणि आता त्या प्रोसेसमधनं मात्र दोघांनाही जावं लागणार आहे असं दिसतंय. अभिषेक, तू एक मगाशी महत्त्वाचा मुद्दा असा पॉईंट आऊट केलास की पुणे, मुंबई आणि नाशिक. तर पुण्या मुंबईतलं रिडेव्हलपमेंट कुठेतरी व्हर्टिकल आहे आणि नाशिकमधलं हॉरिझॉन्टल आहे. तर यात एक असा मुद्दा येतो की मग पुण्यात आता मेट्रो आहे त्यामुळे वाढीव FSI मिळतोय, त्यामुळे पण रिडेव्हलपमेंट वाढत आहे. तर नाशिकमध्ये या बाबतीत विचार केला तर मग तो स्कोप तसा लिमिटेड आहे का, तसं नाही, त्याच्यात काय वेगळे अप्रोच पण दिसत आहेत तुला? फॉर्च्युनेटली नाशिक, जे मी बोललो, हॉरिझॉन्टली डेव्हलप झालंच आहे. आता नवीन नियम आल्यामुळे नाशिकला परत अपॉर्च्युनिटी आहे की व्हर्टिकल ग्रो करण्याची. आणि आत्ताच रिसेंटली न्यूज आहे की नाशिकला 2 नियो मेट्रो सँक्शन झालेल्या आहेत, जे बऱ्यापैकी 2 एंड्स ऑफ नाशिक सिटी हे कव्हर करतं आहे. तर ही एक खूप चांगली बातमी आहे नाशिकसाठी. आणि तो जो रूट आहे तो बऱ्यापैकी 40 to 50% हा जो रूट आहे
हा कोर एरियामधलाच आहे. त्यामुळे रिडेव्हलपमेंटला त्या गोष्टीमुळे नक्कीच इथं वाव मिळेल. हा खूप महत्त्वाची आमच्याकडे तर न्यूजच आहे की नाशिकमध्येही मेट्रो संदर्भात हालचाली सुरू आहेत. आता थोडं तुझ्या व्यवसायाच्या बाबतीत आपण बघितलं तर बी ऑर्बिट ही तुझी कंपनी आहे, तर तुम्ही या सगळ्या अपॉर्च्युनिटीकडे किंवा या नवीन व्यवसायाकडे कसं बघताय रिडेव्हलपमेंटच्या? सुरुवात अशी झाली की 1998मध्ये वडिलांनी हा बिझनेस चालू केला. नंतर मी फॅमिली बिझनेस जॉईन केला आणि जसं की काही सोसायट्याच होत्या की ज्या आम्हीच बांधलेल्या होत्या, तर 24-25 वर्ष आधी आमच्यापर्यंत यायचं की पुढे काय होणार आहे. आणि मग त्या पद्धतीने सरांशी पण माझी ओळख झाली. 2 वर्ष आधी थोडा आमचा अभ्यास चालू झाला, थोडं वर्किंग आम्ही त्याबद्दल चालू केलं. ट्रेंड ऑफ पुणे, ट्रेंड ऑफ मुंबई अगेन्स्ट ट्रेंड ऑफ नाशिक ॲज अ प्रोसिजर ऑफ रिडेव्हलपमेंट आम्हाला 2 वर्ष त्याच्यामध्ये आम्हाला रिसर्चमध्ये गेलं. तर वी ॲज अ बी ऑर्बिट ह्या गोष्टीला पुढची खूप मोठी अपॉर्च्युनिटी म्हणून किंवा एक्झिस्टिंग लोकांना नवीन घरं देण्याची एक आमच्याकडनं परत होणारी संधी, 25 वर्ष ज्यांना घरं दिलं आहेत आधी त्यांना परत नवीन कन्स्ट्रक्ट करून देण्याचा विश्वास, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही नक्कीच खूप एक्सायटेड आहोत. ह्याच्यात मी असं म्हणेन की म्हणजे जसं बी ऑर्बिट ह्याच्यात बघतं आहे आणि त्याच्यात त्यांनी बघताना अशा पद्धतीने बघितलं की फक्त कन्स्ट्रक्शन असं म्हणून बघायचं नाही आहे, तर रिडेव्हलपमेंट या डिव्हिजनकडं म्हणजे बी ऑर्बिटच्या बघायचं झालं तर असं आहे की त्यांनी याचा एक बॅलन्स करताना म्हणजे पूर्ण 2 वर्षाचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की याच्यामध्ये सभासदांच्या गरजा किंवा त्या सोसायटीमधल्या गरजा, सोसायट्यांमधले अंतर्गत प्रश्न आणि त्यांची तयारी असेल तरी ते पूर्णत्वाला नेण्यासाठी लागणाऱ्या अडचणी, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून याला अंडर वन रूप सगळ्या गोष्टी कशा करता येते. ज्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे की नाशिकमध्ये मी थोडंसं हे करीन की डॉक्युमेंटेशन हा पार्ट आहे ना, हा थोडासा म्हणजे आत्ता चिंतेचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये ते सोसायटीला रिडेव्हलपमेंट जायचं असेल तर तो डॉक्युमेंट कंप्लायन्स आहे की जुन्या फ्लॅटची स्टॅम्प ड्युटी भरणं, त्याच्यातला तो एक भाग आहे की बऱ्याच ठिकाणी तशाही अडचणी आम्हाला जाणवल्या की जुनी फ्लॅटच्या स्टॅम्प ड्युटीमध्ये अडचण आहे किंवा भरलेली नाही आहे. त्याचबरोबर सोसायट्या अवसायात जाणं हा एक महत्त्वाचा त्याच्यातला पार्ट आहे, जो त्याच्यामध्ये ती सोसायटी अवसायातनं काढणं आणि मग ती परत पुढं रेग्युलर त्याचं वर्किंग चालू करून प्लस ती सोसायटीची कमिटी ऑथराईज आहे ना याच्याबद्दलच्या म्हणजे सगळ्या सहकार खात्याच्या सगळ्या प्रक्रिया आणि त्याच्या सगळ्या टर्म्स पूर्ण करणं. त्याचबरोबर रेव्हेन्यूच्या सगळ्या स्टॅम्प ड्युटी पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या डोक्यावर करणं आणि मग जो ॲक्च्युअल रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमधला जो शासनाने सांगितलेलं आहे 79A प्रोसेस किंवा की रिडेव्हलपमेंट सुकर होण्यासाठी लागणाऱ्या कुठल्या स्टेप्स घ्यायच्या याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठीचं एक इनिशिएट बी ऑर्बिट करतं आहे की नुसतं रिडेव्हलपमेंट करायचं नाही, नुसतं काहीतरी जोडायचं नाही, तर एक काय म्हणतात ना एक बॅलन्स्ड सगळा गोष्ट व्हायला पाहिजे. तुमचे सगळे कंप्लायन्स पूर्ण करण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. त्याचबरोबर तुमच्या सगळ्या नवीन गोष्टीची सगळी समजून घेऊ आणि ती गोष्ट आत्ताच्या नवीन शासनाच्या नवीन बांधकाम नियमावलीशी कशी निगडीत करता येईल आणि ज्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण करताना ॲज अ डेव्हलपर एक बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो पूर्ण होईल. पण दुसरा पार्ट आहे की त्या माणसांचं किंवा त्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंटचं स्वप्न पूर्ण करणं, हा पण एक आम्ही त्याच्यामधला दृष्टिकोन ठेवला आहे. या बी ऑर्बिटचा हा जो इनिशिएटिव्ह आहे रिडेव्हलपमेंटचा त्याच्यामध्ये हा आणि त्याला आम्ही नाव पण दिलं की शाश्वत पुनर्विकास असं आमचं त्याच्यातलं हे आहे. आणि ती शाश्वत पुनर्विकास हे घेऊनच आम्ही ब्रीदवाक्य घेऊनच बी ऑर्बिट रिडेव्हलपमेंट हे आम्ही डिव्हिजन त्याप्रमाणे कार्यरत पुढे जाणार आहोत. मला वाटतं तुम्ही दोघांनी आता त्याची शाश्वत पुनर्विकासाची संकल्पना मांडली ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सगळ्या नाशिककरांनाही आव्हान आहे की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, पुनर्विकासाची ही चर्चा कशी वाटली, याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच A to Z हाऊसिंग सोल्युशन्समध्ये यासारखे आणखी कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर आम्ही चर्चा करायला पाहिजे, कोणते नवीन विषय आम्ही हाताळायला पाहिजेत, मग ते रिडेव्हलपमेंटचे असो किंवा सोसायटीच्या संदर्भातले आणखी कुठले, तेही नक्की कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायला. बघत राहा आणि हो ऐकतही राहा A to Z हाऊसिंग सोल्युशन्स हा पॉडकास्ट.